काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता आले मुद्द्यावर. आजपर्यंत सगळ्या भूमिका आणि सगळ्या परिस्थित्या फक्त बेताल आणि बेसुऱ्या वक्तव्यासाठी गाजत होता. आणि ज्या पद्धतीनं विरोधकांचं काम असतं, ज्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका असते, ती कदाचित विरोधी पक्ष विसरलाय की काय अशीच महाराष्ट्रात भूमिका झाली आहे. पण आज ज्या पद्धतीनं ट्रॅक वर येऊन ज्या पद्धतीच्या भूमिका विजय वडेट्टीवारांनी वापरल्या आणि खऱ्या अर्थानं विकासाला एक चाकच महत्वाचं नसतं, तर विकास घडवण्यासाठी दोन्ही चाक हे व्यवस्थित चालले पाहिजेत. जसं सत्ता पक्षाचं चाक पळतंय त्याच पद्धतीनं विरोधकांचंही चाक पळालं पाहिजे. त्याशिवाय कोणत्याही राष्ट्राचा किंवा कोणत्याही प्रदेशाचा विकास होत नाही. मात्र या घाणेरड्या राजकारणाच्या पायी आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेच्या पायी खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष हे सगळ्या भूमिकाच विसरले. आणि आजपर्यंत नशिबी काय आलं तर निस्त्या टिंगर टावाळ्या आणि एकमेकावर चिखलफेक ह्याच्याशिवाय दुसरं काही नव्हतं. पण ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवारांनी जी भूमिका मांडली आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं विकासाची भूमिका काय असते हे सरकारला कान टोचण्यासाठी मजबूर केलाय. त्यांनी चांगल्याच पद्धतीने कान टोचलेत. ते कसे कान टोचले, त्यामध्ये भूमिका काय आणि ह्याची खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम पडणार आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीनं या भारतात लोकशाही अंमलात आली आणि लोकशाहीचे जेव्हा अंमलात आली तेव्हा दोन भूमिका या लोकशाहीसाठी पूरक ठरल्या. एक विरोधी पक्ष आणि एक सत्ताधारी. विरोधक जितके कणखर, जितके मजबूत, तितक्या सत्ताधाऱ्यांना योग्य त्या पद्धतीने चालण्यासाठी मजबूर केलं जातं. नाहीतर सत्ताधारी हे नेहमी मस्त मवाल होऊन आपल्या मधमस्त परिस्थितीमध्ये आपलं कार्यवाही सुरू असते. कारण की कोणत्याही विकास कामाची जी खरी समीक्षा आहे, जी खरी भूमिका आहे, ते विरोधक मांडत असतात. आणि या भूमिकेसाठी कित्येक दिवसापासून महाराष्ट्र हा तरसत होता, वाट पाहत होता. या विरोधी पक्षांकडून कशा पद्धतीने सरकारला अडचणीत आणता येईल, सरकारच्या विकास कामांच्या समीक्षा करून या सगळ्या गोष्टी पटलावर मांडता येईल आणि सर्वसामान्यासाठी जो विकास मांडला जातो ना, तो मांडलेला विकास कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतो याची भूमिका बजावली जाईल. पण आजपर्यंत काय आलं? कारण की गेलं 2019 पासून ज्या पद्धतीच्या भूमिका या विरोधी पक्षाच्या संदर्भात असतील किंवा सत्ताधाऱ्यांच्या पक्ष संदर्भात असतील, या दोघांनी एकमेकावर चिखलफेक करणं सुरू केलंय. एकमेकाला कमी लेखण्याच्या परिस्थितीत निर्माण झाली. आणि सगळ्यात जास्त ही 19 ते आजपर्यंत जो कार्यकाल आहे, हा कार्यकाल पळवापळवी आणि फोडाफोडीमध्ये जास्तच रमला. त्यामुळे सर्वसामान्यांचे मुद्दे काय आहेत आणि सर्वसामान्यांसाठी जी काय भूमिका या सत्ताधाऱ्यांची असेल किंवा विरोधकांची असेल, ही नेमकी काय असते हे आजपर्यंत जनतेला कळालंच नाही. रोज उठलं की 9 वाजता एक भोंगा वाजणार, पुन्हा त्याचा समाचार घेतला जाणार, पुन्हा त्या समाचारचा पुन्हा भोंगा समाचार घेणार. अशीच परिस्थिती या मीडियाची झाली होती. आणि मीडियावाल्यांना काय, जिथं वाजते तिथं वाजवायला पळाले. मग टीआरपी साठी लोकांनाही या पद्धतीने या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जास्त निर्माण झाला. पण विजय वडेट्टीवारांनी जी काही भूमिका घेतली आणि आपल्या मतदारसंघामधल्या 25 गावातल्या काही परीक्षणं त्यांनी नोंदवलीत. हे नेमकी परीक्षणं काय आहेत आणि ही भूमिका काय? जी अंगणवाडी सर्वसामान्यांसाठी एक महत्वाचा घटक ठरते. एकतर बालसंस्कार या अंगणवाडीतून केले जातात, तर दुसरं गर्भवती महिलेवर ज्या पद्धतीने तपासणीची जबाबदारी या अंगणवाडीवर. आणि या बालांचं आणि या गर्भधर मातांचं खऱ्या अर्थानं आरोग्य आणि त्यांच्या परिस्थितीसाठी पूरक असं पोषण आहार पोहोचवणं ही या अंगणवाड्यांचं सगळ्यात मोठं महत्वाचं दायित्व आहे. परंतु मागच्या काही वर्षापासून हे अंगणवाडीचे जे ठेकेदार आहेत,
जे कंत्राटदार आहेत ते सोकले गेले होते, कारण की कोणी विचारणारच नाही ना. विरोधकांच्या भूमिकेत मशूल होते आणि सत्ताधाऱ्यांच्या परिस्थितीनं वाटत बसले होते. मग काय, बघणार कोणी नाही, विचारणार कोणी नाही. या परिस्थितीत या अंगणवाडीमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या सप्लायची भूमिका तयार होते, ज्या ज्या पद्धतीने जे जे पुरवठा केला जातो त्या पुरवठ्यावर कुणाचंच लक्ष नव्हतं. मात्र विजय वडेट्टीवारांनी आपल्या मतदारसंघातल्या 25 अंगणवाड्यांचं, म्हणजे 25 गावातल्या अंगणवाड्याचे सॅम्पल्स गोळा केले आणि नागपूर येथील एका लॅबोरेटरीला, म्हणजे जी सरकारी लॅबोरेटरी आहे त्याच्यामध्ये मानक तपासण्यासाठी ही सॅम्पल पाठवण्यात आली. जे उत्तर आलं आणि जी भूमिका निर्माण झाली त्याच्याने खऱ्या अर्थानं राज्यात खळबळ निर्माण झाली आणि तुकाराम मुंडेंना एक मोठं काम लागलंय. कारण की तुकाराम मुंडे परवा काही दिवस अगोदरच या अंगणवाड्या, मिड डे मील्स म्हणजे मध्यान्ह जेवण या संदर्भात म्हणजे त्यांनी प्रेस घेतली आणि त्या पद्धतीनं त्यांना जे सेफ फूड या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा या परिस्थितीपर्यंत चांगलं अन्न जातंय का ह्याच्यावर डोकावण्यासाठी अनेक भूमिका सांगितल्या. त्याच्यातली मुख्य भूमिका होती की अन्न व औषधाची जी काही जिल्ह्याची टीम आहे, म्हणजे त्याला ऍडिशनल कमिशनर असं म्हटलं जातं, त्यांना या समितीचा प्रमुख करून विविध पद्धतीनं, मग पालक असतील, जागरूक नागरिक असतील किंवा सगळेच, यांनी मिळून या सगळ्या कारवाया कराव्या, त्याचं एक फलित वडेट्टीवारांनी दिलंय. आणि ज्या पद्धतीने या लॅबोरेटरी मधून जी काही मानकं बाहेर पडली, जी काही परिणाम बाहेर पडलीत, त्या परिणामांना पाहून खऱ्या अर्थानं विजय वडेट्टीवारांनी खास यासाठी प्रेस घेतली. या सगळ्या 25 गावातल्या ज्या अन्न पुरवठाणारे ठेकेदार आहेत यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलंय, निकृष्ट पद्धतीचं आपला पुरवठा तयार करून फक्त बिलं लाटण्याचा प्रयत्न केलाय. आता वडेट्टीवारांनी जी भाषा वापरली ती आपण वापरू शकत नाही, कारण की ते विरोधक आहेत आणि विरोधक हे सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीनं खिंडीत गाठतात आणि त्यांच्यावर मग ती टक्केखोरीची, नफेखोरीची, टक्केवारीची जी भूमिका लावतात, तर तो त्यांचा अधिकार आहे, पण आपण बोलू शकत नाही त्या टक्केवारीवर. परंतु ही जी परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीतून खऱ्या अर्थानं ज्या शालेय पोषण आहार असो किंवा या अंगणवाडीतला पोषण आहार असो, कोणत्या निकृष्ट दर्जाच्या पद्धतीनं वाटप केला जातोय याची व्यथा मांडली. खऱ्या अर्थाने ही व्यथा अगोदरच यायला पाहिजे, कारण की म्हणलं ना सुरुवातीलाच की जेव्हा सत्ताधारी आपल्या मदमस्त परिस्थितीमध्ये चालतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक तेवढेच पक्के पाहिजेत. मग हे दोन्ही चाक जे आहेत लोकशाहीला पूरक असणारे, हे दोन्ही चाक व्यवस्थित चालतात आणि लोकशाहीचा जो गाडा आहे आणि लोकशाहीचा जे प्रमुख उद्देश आहे सामाजिक विकास, तो व्यवस्थित चालतो. मात्र आतापर्यंत या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी हरवल्यात, देशाचेच हरवल्यात, कारण की देशामध्येच ही परिस्थिती आहे की विरोधी पक्षाला काय करावं. कारण की सत्तेसाठी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या विरोधी पक्षांनी अवलंबल्या आहेत आणि ज्या पद्धतीने सत्तेमध्ये येण्यासाठी जी त्यांची मरमर आहे, खऱ्या अर्थाने ही सगळी परिस्थिती जनतेच्या समोर आहे. त्यामुळे 14 पासून आजपर्यंत सत्तेमध्ये येण्याचे फक्त स्वप्न राहिलेत, सत्यात कधी येत नाहीत. जर अशा पद्धतीनं विजय वडेट्टीवारांनी जी आज भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीची या सगळ्या योजनांची जी तपासणी करून ज्या पद्धतीची परिस्थिती मांडली, खऱ्या अर्थाने ही परिस्थिती सर्वसामान्यासाठी महत्वाची आहे, कारण की सर्वसामान्यासाठी जी काही महत्वाची भूमिका आहे ती पोहोचली पाहिजे. आता विजय वडेट्टीवार यांनी बोलता बोलता एक टोमणा चांगलाच मारला, कारण की हे जे बाल पोषण आणि जे विभाग आहे तो राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि या राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी याचे स्वतः जातीने लक्ष घालावं, कारण की मुख्यमंत्री या सगळ्या विभागाचे प्रमुख आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी जर ही जबाबदारी स्वीकारून तर खऱ्या अर्थानं जे बाल आहेत किंवा ज्या गर्भवती माता आहेत यांना जर सकस आहार पोहोचवला, सकस परिस्थिती दिली, सकस पद्धतीच्या भूमिका दिल्या तर देश का सकस होणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टीकडे आजपर्यंत पडदा झाक होतो आणि या पडद्यामुळं
खऱ्या अर्थानं या कंत्राटदारांचं जे फावत होतं, ज्या पद्धतीने कंत्राटदार आपल्या आपल्या पद्धतीनं मनमानी करत होते आणि आहे ते जे आपल्याला मार्केटमधलं सगळ्यात स्वस्त पुरवता येईल आणि याच्यातून जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल, मग प्रशासन विभाग ते तर नेहमी डोळ्यावर पट्टी बांधून असतं. त्यांना पट्टी जेव्हा हातावर वजन पडलं की ही सगळी गोष्ट ऑलवेज इज राईट म्हणून त्याला शेरा दिला जातो आणि ही शेऱ्यामुळं आजपर्यंत सामाजिक विकास होऊ शकलेला नाही. मग ह्यात सगळ्यात मोठी जी भूमिका असते ती सत्ताधाऱ्यांची असते. सत्ताधाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या पाहिजेत आणि विजय वडेट्टीवारांच्या या प्रयोगामुळं, या निर्णयामुळं आणि या उचललेल्या पावलामुळं खऱ्या अर्थानं आता विरोधक या महाराष्ट्रात जिवंत आहेत ही परिणिती मात्र सिद्ध झाली. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीला ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलं त्या पद्धतीनं विरोधकांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जरी अशा पद्धतीचं काम सुरू केलं किंवा जे जे पक्ष जिथं जिथं अस्तित्वात आहेत त्यांनी अस्तित्वात म्हणतोय बरं का, कारण की आता सगळे सत्ताधारी राहिलेले नाहीत किंवा लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीयेत, पण ते कार्यशैलीमध्ये सक्रिय आहेत. अशाने जर आपल्या आपल्या जिल्ह्यात भूमिका घेतली तर निश्चितपणे विकासाची खरी गंगा ही तळापर्यंत पोहोचेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर येतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमची काय भूमिका आहे, निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.